नमस्ते. फौजी वाईफ यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत. अधिक मासामध्ये धोंड्याला, वाणाला आणि दानाला खूप महत्त्वाचे मानले जाते. तसेच देवाला पण धोंडे देण्याची ही प्रथा आहे. खूप छान असते देवाला 3 वेळेस धोंडे देण्याचे आणि गाईला पण. तर सर्वात पहिले धोंडे रेसिपी बघूया आपण. त्यासाठी सर्वात पहिले 1 वाटी चणा डाळसाठी 1 वाटी ही साखर घ्यायची आहे. डाळ चांगली स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे. त्यासाठी 1 वाटी डाळीसाठी 3 वाट्या हे गरम पाणी करायचं आहे. गरम पाणीच करायचं कारण डाळ आपली लवकर शिजते. आता ही डाळ कुकरमध्ये टाकून घ्यायची आहे. त्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी 3 वाट्या गरम पाणी घातलं आहे. आणि कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि थोडंसं तूप घालायचं. चार शिट्ट्या काढून झाल्या आहे. डाळ आपली चांगली शिजली आहे. तुम्ही बघू शकता. आता हे डाळीतलं वरचं पाणी काढून टाकायचं आहे गाळणीने. मी पाणी काढून टाकलं आहे. यामध्ये थोडंसं तूप घालायचं. डाळीमध्येच मी थोडीशी विलायची आणि जायफळ घातलं आहे. सुरुवातीला हे मिश्रण थोडं पातळ होतं आहे, नंतर घट्ट होतं. याला 5 ते 6 मिनिटं लागतात ह्या प्रोसेसला. त्यासाठी आता इथे पुरणासाठी आपण हे गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे. पीठ चांगलं घट्ट मळून घ्यायचं आहे हे. पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे घट्टसर मळून घ्यायचं आहे. पातळ करायचं नाही कारण धोंडे बनत नाही मग व्यवस्थित फुटून जातात. तुम्ही बघू शकता घट्टसरच पीठ मळून घेतलं आहे. हे थोडं 5 मिनिटं झाकून ठेवून द्यायचं. तोपर्यंत आपलं पुरणही बनलं आहे. आता हे पुरण आपल्याला गाळणीतून काढून घ्यायचं आहे. हे गरम गरम असतानाच आपल्याला गाळणीतून पुरणाच्या गाळणीतून काढायचं आहे. तुम्ही बघू शकता आपलं पुरण बनवून रेडी झालं आहे. एक चपाती होईल एवढंच पीठ घ्यायचं आहे गव्हाचं आणि पूर्ण चपाती लाटून घ्यायची आहे. चपाती लाटतानाही जास्त जाडी पण करायची नाही, जास्त पातळही नाही करायची. मीडियम साईजची करायची आहे. काट असलेला ग्लास घ्यायचा.
ग्लासने सारख्या आकाराच्या ह्या छोट्या छोट्या पुऱ्या करून घ्यायच्या. मी मोदक पण अशाच प्रकारे करत असते. खूप छान होतात, एकसारखे पण होतात आणि एकदम पातळ असल्यामुळे खुशखुशीत पण होतात. ह्यात आता हे पुरणाचं मिश्रण घालून घ्यायचं आणि धोंडे बनवून घ्यायचे आकार देऊन. तुम्ही पण अशाच पद्धतीने बनवतात का? मला कमेंट करून नक्की सांगा. आमच्याकडे 3 वेळेस बनवतात. पुरणाचे बनवतात, खोबऱ्याचे बनवतात, अजून आपल्याला वाटेल त्या प्रकारे बनवायचे, पण 3 वेळेस बनवायचे देवाला देण्यासाठी. एका चपातीमध्ये 7 होतात माझ्या ग्लासनी हे. तुम्ही बघू शकता आपला धोंडा बनवून किती एकदम परफेक्ट रेडी झाला आहे. सर्वच असे बनवून घ्यायचे आहे. दुसरी चपाती लाटून घ्यायची आहे तशीच. दुसरी चपाती पण लाटून घेतली आहे. याचे पण धोंडे बनवून घेत आहे मी, गोल चपात्या बनवून. हे पण तसंच सारण भरून घ्यायचं आहे. यासाठी आता एक कढई घ्यायची आहे, ती गरम करायला ठेवायची. तेल चांगलं कडकडीत तपू द्यायचं. तेल तपलं की आपले धोंडे टाकून द्यायचे आणि गॅस कमी करायचा. गॅस कमी केल्यामुळं आपले धोंडे एकदम कुरकुरीत होतात आणि खुसखुशीत पण लागतात आणि एकसारखे हे तळले पण जातात. तुम्ही बघू शकता. धोंडा तळून झाला आहे, पूर्ण काढून घ्यायचे. आता परत दुसरे धोंडे टाकून घ्यायचे. तुम्ही बघू शकता आपले परफेक्ट प्रमाणात धोंडे बनवून तयार झाले आहे.
त्यासोबत रस्सी पण बनवली आहे, आमच्याकडे रस्सी म्हणतात त्याला. रस पण बनवला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू